25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनला आपण सुरुवात करतोय। सोलापुरामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीचा खुलासा करण्याकरता भाजप शहराध्यक्षाची धावपळ झाली। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आल्या होत्या। यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केली। जळगाव महापालिकेमध्ये भाजपने खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 12 मधून उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। या विजयानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून जल्लोष करण्यात आला। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये आणलं। प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवारांच्या एबी फॉर्म्समध्ये चूक झाल्यानं इच्छुक उमेदवारांनी राडा केला। या गोंधळादरम्यान शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना भोवळ आली। पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका भाजप उमेदवाराचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपकडून अर्ज भरलेल्या गणेश ढाकणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। धुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची आणखी एक जागा बिनविरोध निवडून आलेली आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। धुळे महापालिकेवर भाजपच्या 2 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना संभाजीनगरमधील नेत्यांना करावा लागतोय। भागवत कराड यांच्या वाहनाला घेराव घालून आक्रमक महिलांनी शिव्या देत वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। मंत्री अतुल सावे यांचे पीए उल्हास पाटील साळवे यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं। या विरोधात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदाणे आक्रमक झाल्या होत्या। भाजप महिला कार्यकर्त्या भाजप कार्यालयात उपोषणाला बसलेल्या आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या महिला कार्यकर्त्या उपोषण करतायत। त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी केलाय। तर आता आमदार संजय केणेकर यांनी उपोषण करणाऱ्या महिलांची भेट घेतलेली आहे। संजय शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर उपोषणाला बसलेल्या महिलेला भोवळ आली। उपोषणकर्त्या काही महिलांची तब्येत खालावली। पुण्यामध्ये भाजपनं सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली आहे। सर्वसाधारण पुरुष वॉर्डातून देखील लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे। सर्वसाधारण गटातून पुरुषांना वगळून 9 महिलांना संधी देण्यात आली आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे। या पोस्टच्या माध्यमातून आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत असल्याचे संकेत त्यांनी दिले। गुलजार यांच्या कवितेच्या ओळी कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या। निष्ठावंत कार्यकर्ते अशी पोस्ट केली। पुण्यामध्ये शिवसेनेनं काँग्रेससोबत युती केली आहे। मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत अशी खंत शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी व्यक्त केली। याबाबत उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांनी नाराजी नोंदवली। जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम स्वबळावर लढणार आहे। 17 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। शहराच्या विकासाकरता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं उमेदवारांनी जाहीर केलं। मीरा भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता यांनी रुग्णालयात जाऊन वनिता बने यांची भेट घेतली। वनिता बने यांच्या मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं त्यांची प्रकृती खालावली होती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्षांना हटवण्यात आलं। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। धुळ्यामध्ये एमआयएमच्याच कार्यकर्त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलं। पैशांकरता उमेदवारी डावलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पुण्यामध्ये शिवसेना उमेदवाराचा अजब प्रकार समोर आला। एका उमेदवारानं प्रतिस्पर्ध्याचा फॉर्म चक्क खाऊन टाकला। या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म खाल्लाय, त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे। जालना महानगरपालिकेच्या 16 प्रभागांकरता प्राप्त अर्जाच्या छाननीमध्ये 26 अर्ज बाद झाले। 1260 पैकी 26 नामनिर्देशन पत्र बाद झाल्यानंतर 1234 अर्ज पात्र राहिले आहेत। 2 जानेवारीपर्यंत यातील किती जण माघार घेतात आणि किती जण निवडणूक रिंगणात राहतात हे स्पष्ट होणार आहे।
सरत्या वर्षातील संकट ओढावलेली नव्हती तर ती जाणीवपूर्वक आली. वर्ष सरलं तशी संकटही सरली, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. अजित पवारांबाबत प्रश्न विचारल्यानंतर मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं टाळलं. चाळीसगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी पदभार स्वीकारला. यावेळी भाजप कार्यालयापासून नगर परिषदेपर्यंत पायी रॅली काढण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय. चौका घाटात बिबट्या ठार होण्याची ही दुसरी घटना आहे. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या रिंगणातून 2,870 पैकी 97 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. कुणी शपथपत्र नोटरी केलेलं नाही, कुणी अनामत रक्कम भरलेली नाही. अर्ज त्यामुळे बाद झालेत. पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये नववर्षानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. रात्री 12 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनाकरता लांबच लांब रांगा लावल्या होत्या. बीडच्या बालाघाटाच्या डोंगर रांगेतील 2026चा सूर्योदय ड्रोन कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. सूर्योदय पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मैत्रिणीच्या वादातून ही हत्या केल्याची माहिती आहे. साई गणेश बोराडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 3 जानेवारीला सदानंद दाते पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अवैध मुरुम वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या धरणगावच्या तहसीलदारांना शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्याकडून धमकी देण्यात आली. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना फोनवरून धमकी दिली आहे. लोणावळा नगर परिषद नवनिर्वाचित नगरसेवक तसंच नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच लोणावळा नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. सांगलीमध्ये शिर्डीमध्ये नववर्षानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनाकरता रांगा लावलेल्या होत्या. भाविकांनी साई नामाचा जयघोष सुद्धा केला. शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन घेऊन भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात केली. मोठ्या संख्येनं भाविक गजानन महाराजांच्या दर्शनाकरता दाखल झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड वनपरिक्षेत्रामध्ये तब्बल 9.5 फूट लांबीचा कोब्रा आढळून आला. पारगड मोटणवाडी या मार्गावर गुडवळे गावानजीक मुख्य रस्त्यालगत कोब्रा आढळून आल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती इथल्या लांडे वस्तीवर बिबट्याचा वावर बघायला मिळाला. कुत्र्याच्या शोधात बिबट्या अंगणात उतरला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. बिबट्याला जेरबंद करण्याकरता मागणी जोर धरू लागली आहे. कोरेगाव भीमा परिसरात वनविभागानं थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला असून 15 पिंजरे लावण्यात आले. वनविभागाची पथकं बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. राज्य परिवहन महामंडळाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार बघायला मिळाला. धावत्या बसच्या टायरमध्ये बिघाड झाल्यानं दुरुस्तीविना बस चालवण्याची वेळ चालकावर आली. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निदर्शनं करण्यात आली. विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेतर्फे मूलभूत हक्क मोर्चा काढून बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं. गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. कोरेगाव भीमा इथं 208वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता विजयस्तंभ परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत आढावा घेतला.
भ्रष्टाचार रोखण्याकरता शासनानं अंमलात आणलेल्या विकास कामाच्या ऑनलाईन टेंडर प्रक्रियेमध्ये 3:13 वाजले. छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या ठेकेदाराला वनविभागाच्या कार्यालयातच दमदाटी करण्यात आली. जव्हार वनविभागाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. बंगळुरू मुंबई महामार्गावर देहू रोड इथं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या खासगी बँकेतून देहू रोडच्या दिशेनं दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणीची मद्यधुंद अवस्थेतील 2 तरुणांनी पाठलाग करत छेड काढली. सोशल मीडियावर पोस्ट टाकून खंडणी उकळणारा सराईत गुन्हेगार परमेश्वर प्रकाश सिंग उर्फ मोनू याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. विक्रेत्यांकडून मोनू दर महिन्याला खंडणी गोळा करायचा. जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. या प्रकरणी संशयित आरोपी शुभम सोनवणे याला पोलिसांनी पकडलंय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय. तमिळनाडू राज्यातील त्रिची इथं अवैध किडनी शस्त्रक्रिया होत आहे. चंद्रपूर पोलिसांच्या किडनी विक्री तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आलं. 50 ते 80 लाखांच्या व्यवहारामध्ये किडनी विक्री करणाऱ्या व्यक्तीला केवळ 5 ते 8 लाख रुपये दिले जात असल्याचा प्रकार आहे. या प्रकरणात 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उत्साहात नववर्षाचं सेलिब्रेशन झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील हार्बर ब्रिजवर नवीन वर्षाचा जल्लोष पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. हार्बर ब्रिजवर आकर्षक रोषणाई करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. नववर्षाच्या स्वागताकरता रायगडमध्ये दाखल झालेल्या पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्सला पसंती दिली. रायगडच्या समुद्रकिनारी बंपर रायडिंग, जेटस्की रायडिंग, पॅरासेलिंगचा आनंद लुटताना पर्यटक दिसून आले, तर बच्चे कंपनी वाळू आणि समुद्राच्या लाटांमध्ये मौजमजा करताना बघायला मिळाली. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काही नववर्षाच्या बातम्या आपण बघूया. नवीन वर्षाच्या स्वागताकरता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची अशी आकर्षक सजावट केली गेलेली आहे. आळंदीतील भाविक प्रदीप ठाकूर यांनी विठ्ठल मंदिरामध्ये सजावट केलेली आहे. तब्बल 2 टन फुलांचा वापर त्याकरता केलाय. 14 देशी आणि विदेशी फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिर सजवलं गेलेलं आहे. संपूर्ण जगभरात इंग्रजी नववर्षाचं स्वागत केलं जात आहे आणि आज पंढरपूरमध्ये देखील सुद्धा श्री विठ्ठल भक्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. आणि आजचा नववर्षाचा पहिला दिवस हा विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनाने सुरू व्हावा अशी त्यांची त्यामागची भावना आहे. पुण्याचे जे भाविक आहेत प्रदीप ठाकूर यांनी ही जे विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे. तब्बल 41 प्रकारचे फुलं ही वापरण्यात आलेली आहेत, जेणेकरून सर्व भाविक भक्तांचं स्वागतच या सेवेमार्फत त्यांच्याकडनं करण्यात येत आहेत. आपल्यासोबत काही भाविकही आहेत. काय सांगाल, कुठून आला आहे? सोलापूरवरून आलो. सोलापूरवरून आलो. काय विशेष आज नवीन वर्ष मुलाने ते निमित्ताने पंढरपूरचं दर्शनासाठी मी आलोय. मी आज पाददर्शनासाठी आलोय. एकंदरीत नववर्षाचं जे स्वागत आहे ते पांडुरंगाच्या दर्शनाने व्हावं अशी त्याच्या मागची त्यांची इच्छा आहे. काय सांगाल, कुठून आला? हॅलो, मी पुण्याहून. मी माजलगावून आलो, बीड जिल्हा माजलगावून. काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय. रामकृष्ण हरी देवाची द्वारी उभा क्षण मरी त्याने मुक्तीचारी साधेले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. इथे येऊन कालची एकादश नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पांडुरंगाकडे आलेलो आहेत. काय मागितलं पांडुरंगाला मागितलं की काय मागू देवाला सुखी ठेव माझ्या संसाराला. रामकृष्ण हरी. काय म्हणतो बाळा? मी चैतन्य आहे. मी हे वैकुंठ आहे म्हणून मी इथं पाया पडाय आलोय. आम्ही इथं माझी क्रिकेटरची विश मागाय आलोय.
एकंदरीत नववर्षाचं स्वागत हे पांडुरंगाचं दर्शन घेऊन करतायत आणि इथून पुढचं जे दिवस आहेत ते सर्वांना सुख समृद्धी जावे हीच त्यांच्या मागं त्यांची भावना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. धाराशिवमध्ये नववर्षाच्या स्वागताकरता तुळजापुरामध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरता भाविक कालपासून तुळजापुरामध्ये दाखल झालेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून नव्हे तर बाहेर राज्यातून देखील तुळजापुरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही गर्दी आपण जर बघितलं तर ह्या दर्शन रांगा आहेत. या दर्शन रांगा सगळीकडनं फुल झालेल्या आहेत. तुळजापुरात ही गर्दी जी आहे ती 2 दिवसापासूनच पडते आहे. गेल्या आठवड्यात तसं तर पाहायला गेलं तर गर्दी होती. नाताळच्या सुट्ट्या असतील किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांचा कल यावर्षी वाढलेला आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत अतिवृष्टी होती त्यामुळे बरा भाविक जो आहे तो तुळजापुरात दर्शनासाठी आला नव्हता. यावर्षी मात्र शाकंभरी नवरात्र महोत्सव जो आहे तो तुळजापुराचा याच वर्षी नवीन वर्षाच्या निमित्तानं आलेला आहे. त्यासाठीही तुळजापुरात भाविक जो आहे तो दर्शनासाठी आलेला आहे. आणि एकूण गर्दी जर बघायला मिळते तर भाविक, आपण कुठून आलेले आहेत ताई? मी पुण्यावरून आली आहे. पुण्यावर काय नवीन वर्षासाठी काय मागायला देवाकडे? देवाकडे काय नाही, प्रार्थनातीच सगळं लक्ष असू द्या म्हणून. किती जण आलात तुम्ही? आम्ही फुल फॅमिली आलो, 6 जण. 6 जण आलात का? नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही खरं तर हे आलेले आहेत, मंडळी आलेली आहेत. आणि या नवीन वर्षाच्या याच्यामुळे जे आहे ते सगळा काही दर्शन रांगेत सुद्धा तुळजापुराकडून बदल केलेला आहे. शहाजीराजे प्रवेशद्वार असेल त्याच्यातून हे दर्शन बंद करण्यात आलेलं आहे. तर काही ठिकाणी दर्शन जे आहे ते कसं आहे? तेलंगाना हैदराबाद से. तेलंगाना हैदराबाद से हाँ, नए साल के लिए आए हो? नए साल के लिए आए. नए साल के लिए तेलंगाना हैदराबादून भाविक आलेले आहेत. काय सांगाल, कुठून आला दर्शनासाठी? शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूर. काय भावना आहे देवीचं दर्शन घेण्यावर? देवीचं काय यंदा शेतकऱ्याचं राज्य हो एवढीच इच्छा आहे फक्त. आप कहाँ से आए हो दीदी? हैदराबाद से आए हो. दर्शन हुआ या नहीं हुआ? नहीं हुआ. नवीन वर्षाचे खरं तर काहीतरी संकल्प असतात, नवीन वर्षाच्या काही आशा अपेक्षा असतात आणि आशा अपेक्षा घेऊन जो आहे तो तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या संख्येनं जो आहे तो भाविक दर्शनासाठी दाखल झालेला आहे. एकूणच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिर संस्थांनीही तयारी केली. त्यामुळं मंदिर परिसर जो आहे किंवा मंदिराचा इतर परिसर जो आहे तो गजबजून गेलेला पाहायला मिळतोय. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर, धाराशिव. वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याकरता भाविक मंदिरामध्ये दाखल झाले आहेत. अशातच विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली. दूरवरून येणाऱ्या भाविकांनी गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनानं विशेष अशी खबरदारी घेतली आहे. गणगण गणात मोत्याच्या गजरामध्ये आज नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते गजानन भक्तांनी केलेली आहे. लाखोच्या संख्येने गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते संत शेगावी नगरीमध्ये दाखल झाले. गजानन महाराजांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी हाच संकल्प डोळ्यासमोर ठेवून देशभरातून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. सकाळपासून आपण बघतो या ठिकाणी गजानन महाराजांच्या संत नगरीला जणू काही जत्रेचं स्वरूप आलंय. अशा प्रकारची अलोट अशी गर्दी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. दर्शनासाठी जर का आपण या ठिकाणी बघितलं तर तब्बल 5 तासाचा वेळ जो आहे तो या ठिकाणी गजानन भक्तांना लागतोय. त्याचबरोबर जर का श्रीमुखाचं दर्शन घेतलं तर 40 मिनिटाचा अवधी जो आहे तो या ठिकाणी गजानन महाराजांच्या भक्तांना लागतोय. सकाळपासूनच गजानन महाराजांचे भक्त या ठिकाणी गजाननाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते संत नगरी गजानन महाराज यांच्या दर्शनानं व्हावी अशा प्रकारची भावना जी आहे ते गजानन महाराजांच्या भक्तांची आपल्याला पाहायला मिळते. एवढ्या मोठ्या गर्दीला कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न करूया. साहेब, नवीन वर्ष, मोठ्या प्रमाणात गर्दी, काय सुरक्षा आहे? नवीन वर्षानिमित्त संत गजानन महाराज मंदिर येथे मोठ्या संख्येने भाविक भक्त शेगाव नगरीमध्ये येत असतात. त्यामुळे इथे शेगाव मंदिराची संत श्री गजानन महाराज मंदिराची सुरक्षा पोलीस दलातर्फे ही चोख प्रमाणे करण्यात येते. काल पासून इथं मोठ्या प्रमाणात गर्दी असल्या कारणाने बुलढाणा पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त सकाळपासून रात्री अविरत सुरू आहे.
त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात येत नाही आणि काटेकोरपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडूनही काटेकोरपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा त्याची खबरदारी जी आहे ते या ठिकाणी बुलढाणा पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्याच व्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर एकादशी, गुरुवार आणि नवीन वर्ष हा तिहेरी आलेला संगम आणि त्या संगमाच्या माध्यमातून गजानन महाराजांच्या संत नगरीमध्ये झालेली मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांच्या भक्तांची गर्दी, त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराजांचं शेगाव येथील संत नगरी भक्तांच्या गर्दीने फुलून निघली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, शेगाव, बुलढाणा.